नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26च्या व्हिडिओ सिरीजमध्ये आणि तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चव्हाण सर की क्लास. आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेलं खूप सारं कन्फ्युजन की बेटरमेंट होत नाही तर आता आम्ही ॲडमिशन घेऊन मोकळे व्हायचं की नाही, हा मेन क्वेश्चन आहे. आणि त्याच्या मागचं प्रामुख्याने येणारं रिझन जे समोर आलेलं आहे ते म्हणजे काही कॉलेजेस चालू झाली आहेत, तिथे लेक्चर चालू झाले आहेत असं या पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते थोडे प्रेशरमध्ये आहेत की आपलं नुकसान होईल का याने. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज देणार आहे, विथ डिटेल आपण डिस्कशन करणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण जास्त वेळ वाया न घालवता चालू करणार आहोत. पण व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मला एकच सांगायचं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून त्यांच्या मनातील ज्या काही शंका असतील त्या दूर होण्यास मदत होईल. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाईम आजचा व्हिडिओ चालू करू आणि पाहू जे काही तुमच्या मनातील शंका आहेत रिलेटेड टू द बेटरमेंट आणि काही कॉलेजेस चालू झाली आहेत, लेक्चर्स चालू झाली आहेत, तर त्याच्या मागचं मूळ कारण. तर मित्रांनो, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की बेटरमेंटला कॅप 4ला जायचं की नाही. तर इथे मला काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे बघा, बेटरमेंट घ्यायचं की नाही हा तुमचा पूर्णपणे, आपण आज बोलणार आहोत की बेटरमेंटबद्दल पहिले, ठीक आहे. तर हे बघा, पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे डिसिजन, ठीक आहे. डिसिजन हा तुम्ही घ्यायचा आहे. कॅप 3 पर्यंत आता तुम्ही आलाय. पहिला पार्ट डिसिजन, आणि हा डिसिजन तुम्ही घ्यायचा आहे. ओके, शुड बी टेकन बाय पॅरेंट्स अँड कॅन्डिडेट और स्टुडंट आय कॅन से. तर तुम्ही आता कुठे आलाय? कॅप 3ला आलाय, ठीक आहे. कॅप 1 केलंय, कॅप 2 केलंय, कॅप 3 केलंय. काही काही जणांचं बेटरमेंट झालं असेल, काही काही जणांचं बेटरमेंट होतच नाही, अशी सिच्युएशन असेल, ठीक आहे. तर आता इथे मला असं म्हणायचं आहे की हा डिसिजन तुम्ही पालक आणि विद्यार्थी दोन्ही बसून डिस्कस करा की आता ॲडमिशन घ्यायचं आहे की नाही. कारण आता काय होणार आहे बघा, कॅप 3 नंतर ओके, जेव्हा तुम्ही कॅप 4ला जाल, ओके, कॅप 4ला, तर तिथे तुम्हाला जे कॉलेज भेटेल ते घ्यावंच लागणार आहे. देर इज नो ऑप्शन ॲट ऑल, ठीक आहे. मग आता समजा एखाद्याला, मी एक एक्झाम्पल घेतो की तो जर समजा पुण्यामध्ये राहतोय, ठीक आहे, पुणेमध्ये राहतोय, लेट इट बी, आपण पुण्यामधला एखादा एरिया कन्सिडर करू, लाईक बिबवेवाडी, ठीक आहे, इथे तो राहतोय, ओके. आणि आता त्याला कॉलेज लागलं आहे की समजा त्याला बिबवेवाडीमध्ये लागलं आहे, लाईक आपण झील कॉलेज पकडू, ठीक आहे, झील कॉलेज लागलं आहे जे की Tier 3मध्ये आहे, ओके. हे कॉलेज त्याला लागलेलं आहे आणि त्याच्यावरती अजून त्याचे 80-90 ऑप्शन फॉर्म ऑलरेडी, म्हणजे ऑप्शन भरलेले आहेत. म्हणजे कॅप 4ला तो एलिजिबल आहे, ठीक आहे, कारण ते पहिल्या 6 ऑप्शनमध्ये नाही, याच्यावरती अजून 80-90 ऑप्शन्स आहेत. आता तो कॅप 4ला जर जायचं ठरलं तर, आणि याच्यावरती त्याने एखादा असा कॉलेज ठेवला असेल की जो, आता हा तर त्याला जवळ आहे, ओके, ठीक आहे. एक पहिली गोष्ट तर इट इज नियर बाय, ओके, म्हणजे खूप जवळचा आहे ऑप्शन त्याचा, म्हणजे तो घरून येऊन जाऊन करू शकतो. आता याच्या वरचे काही ऑप्शन्स आहेत जे फार दूर आहेत, लाईक लोहगावला असेल, ठीक आहे, किंवा PCMC मीन्स पिंपरी चिंचवडच्या ठिकाणी असेल, ओके. तर आता माझं काय म्हणणं आहे की Tier 3, मी पहिलेच बोललो की पहिले एक 10-15 कॉलेजेस आहेत, ठीक आहे, म्हणजे पहिल्या आधी 4 सोडली तर तुम्ही लोकेशनप्रमाणे बघा, आणि उरलेली 10-15 कॉलेज, ठीक आहे, त्याच्याबद्दलच तुम्ही जास्त विचार करण्याची गोष्ट आहे. अदरवाईज त्याच्या खालच्या कॉलेज तर तुम्ही तुमचा कन्व्हिनियन्स बघा, तुम्हाला जिथे जास्त सवलती मिळतील ते पहा, किंवा तुम्ही तिथे तुम्हाला फीज कमी पडतील असं बघा, तुम्हाला येणं जाणं सोयीस्कर पडेल असेच कॉलेजेस पहा. आता Tier 3 आहे, लेट इट बी झील कॉलेजला आहे. त्याच्यानंतर जर तो कॅप 4ला जातो आणि त्याच्या वरचे जर ऑप्शन हे असेल लोहगाव किंवा पिंपरी चिंचवड वगैरे असेल, तर तुम्ही तुमचा कन्व्हिनियन्स बघा, कारण बिबवेवाडीवरून रोज तुम्हाला इकडे येणं जाणं पॉसिबल आहे का, की पुन्हा मग तिकडे जाऊन तुम्ही हॉस्टेल वगैरे पकडणार आहात. सो अशा केसमध्ये हे जे डिसिजन्स आहेत ते तुम्ही पॅरेंट्स आणि कॅन्डिडेट दोघांनी बसून घ्यायचे आहेत, ओके, ठीक आहे. आता मुंबईमध्ये पण असंच होऊ शकतं, एखादा स्टुडंट वेस्टर्न लाईनला राहत असेल, ठीक आहे, लाईक बोरिवलीला राहतो आहे, ओके, आणि त्याला कॉलेज सध्या लागले ते बँड्राला आहे, ठीक आहे, लाईक लेट इट बी फादर रॉड्रिगस कॉलेज असेल ते त्याला बँड्राचं लागलं असेल, ओके.
किंवा अजून कुठले कॉलेज जे वेस्टर्न लाईनलाच आहे असं समजून घ्या, आणि जर तो पुन्हा कॅप 4ला जातो आहे आणि कॅप 4ला जर कॉलेजेस जी असतील ती अगदी लाईक ठाणेमधील असेल किंवा नवी मुंबईमधील असेल, तर त्याला ते रोज येणं जाणं शक्य आहे का? ओके, तर माझं इथे म्हणणं आहे की आता कॅप 3 नंतर प्रॉब्लेम असा आहे की कॅप 4ला ओके जो पण ऑप्शन अलॉट होईल तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे, कंपल्शन आहे. आता त्याच्या पुढे राऊंड आता कॅपचा नाही आहे, त्याच्या पुढे अगेन्स्ट कॅप असेल, पण कॅप प्रोसेस इथे संपते. त्यामुळे आता तुम्ही नीट शांत डोक्याने विचार करा. ओके, ज्यांना लोकेशनचा प्रॉब्लेमच नाही, लाईक मुंबई आणि पुणे सोडूनची जी मुलं आहेत ज्यांना लोकेशनचा इश्यू नाही त्यांच्यासाठी तर काहीच प्रॉब्लेम नाही, दे कॅन गो अहेड विथ द कॅप 4 अँड अटेंड बेटरमेंट. ओके, पण ज्यांना लोकेशनचा इश्यू आहे त्यांनी कॅप 4ला जाताना जरा 10 वेळा विचार करा. ओके, तर ह्या गोष्टी घडू शकतात. आणि जर तुम्ही टियर 3 कॉलेजमध्ये असाल तर मी तर पहिलेच सांगितलं आहे की तुम्ही 3 गोष्टींचा विचार करा की तुम्हाला सगळ्यात कमी फीज कुठे लागते, ठीक आहे, त्यानंतर लोकेशन बघा, येण्या जाण्यास तुम्हाला इझी असलं पाहिजे, आणि स्कीम्स म्हणजे स्कॉलरशिप्स ओके ही तुम्हाला कुठे आणि कशी जास्त भेटते, ह्या सर्व गोष्टींचा विचार करा आणि टियर 3 कॉलेजेसचा डिसिजन घ्या. मग तुम्ही तो आताही घेऊ शकता, ठीक आहे, कॅप 3ला, त्यासाठी कॅप 4ला जायची गरज नाही आहे. पण हा डिसिजन कम्प्लिटली तुम्ही दोघांनी घ्यायचा आहे, पॅरेंट्स अँड कॅन्डिडेट. ओके, जर माझ्यासारखा एखादा असेल जो कोकण रिजनमधून असेल आणि जो पुणे आणि मुंबईमध्ये ॲडमिशन पाहतो ज्याला लोकेशनचा इश्यूच नाही आहे, तर मी तर कॅप 4ला जाणारच आहे. ओके, पण अशी एखादी केस असेल जो बिबवेवाडीमध्ये आहे, ज्याला झील कॉलेज जवळ आहे, रोज 5-10 मिनटात तो जाऊ शकतो, आणि तो जर पुढच्या राऊंडला जातो ज्याच्यावरती अजून 80-90 ऑप्शन्स आहेत, आणि त्याला जर उद्या लोहगाव किंवा PCMCचं कॉलेज भेटलं तर मग हे कठीण होऊन बसेल त्याच्यासाठी. सो डिसिजन्स असे घ्या जो तुमचा कन्व्हिनियन्स, कारण टियर 3मध्ये कॉलेज थोडं वर खाली झालं तर काहीही फरक पडत नाही. ओके, ठीक आहे, तर हे झालं आता बेटरमेंट घ्यायचं की नाही. सो मी पहिलेच क्लिअर केलं आहे की कॅप 4 आता जे पण अलॉट होईल ते तुम्हाला कंपल्शन आहे की घ्यावंच लागेल, त्या कॉलेजचं नाही ॲडमिशन घ्यावं लागणार आहे कॅप 4ला. त्यामुळे ऑप्शन फॉर्म जरी तुम्ही कॅप 4ला जात असाल तर ऑप्शन फॉर्म भरताना केअर घ्या. जास्त विचार कुठे करायचा आहे, तर पहिली टॉपची काही कॉलेजेस लाईक COEP, PICT जर पुण्यात असाल तर, आणि मुंबईत असाल तर VJTI आणि SPIT. ओके, ह्या कॉलेजेसमध्ये जर तुम्ही कसलाच विचार करायचा नाही, ॲडमिशन भेटत असेल गो हेड, ठीक आहे. मग तुम्ही कुठलेही असो, अगदी घराच्या जवळचं कॉलेज सोडून जरी इकडे जायची वेळ आली, भेटत असेल ॲडमिशन, गो हेड अँड कम्प्लीट युअर इंजिनिअरिंग. ओके, कारण 4 वर्षानंतर तुमचं चांगलंच होईल इथे. सो हे होतं बेटरमेंटचं. मी पुन्हा एकदा सांगतोय की कॅप 4ला आता तुमच्याकडे कॅप 4 नंतर ऑप्शन राहणार नाही आहे, जे काही भेटेल ते तुम्हाला कंपल्सरी घ्यायचंच आहे. ओके, तर त्यामुळे इथे आता डिसिजन घेण्याची वेळ आली की तुम्ही बेटरमेंटला जायचं की नाही. आता हा क्वेश्चन का येतोय की बेटरमेंट करायचं की नाही. आता बेटरमेंट करायची की नाही ह्याच्या मागचा मेन जो प्रॉब्लेम उद्या क्रिएट होऊ शकतो हा मी तुम्हाला सांगितला आहे, जो तुम्हाला काही माहितीही नव्हता. पण पालकांना जो प्रश्न पडला आहे तो ते म्हणतात की कॉलेज, काही कॉलेजेस हे स्टार्ट झालेत. ओके, त्यांचे लेक्चर्स वगैरे स्टार्ट झालेले आहेत. तर आता हे कोण करतं ते पहिले तुम्ही नीट समजून घ्या. यांची सुरुवात पहिले प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमधून होते. हे सगळ्यात पहिले मेजर प्लेयर आहेत प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. हे काय करतात, ह्यांचे ॲडमिशन्स ऑलरेडी तुम्ही पाहत असाल तर ह्यांच्या ज्या लिंक्स आहेत त्या एप्रिलपासून वगैरे चालू झालेल्या आहेत. जशी CETची एक्झाम झालेली आहे तेव्हापासूनच किंवा त्याच्या अगोदरपासून पण काही कॉलेजेस ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे ॲडमिशन स्टार्ट झालेले आहेत. ओके, तर ह्या कॉलेजेसना ॲडमिशन जो आहे तो धरून ठेवायचा आहे इन एनी केस. आणि हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा त्यांच्याकडे ॲडमिट झालेला जो स्टुडंट असेल त्याला एंगेज करून ठेवायचा आहे. सो यांचा फर्स्ट मोटो काय आहे की एंगेज ॲडमिटेड स्टुडंट. म्हणजे तो दुसरीकडे डोकंच लावणार नाही. ओके, तो कॉलेजला येईल, कॉलेजमध्ये त्याला टास्क द्या, त्याच्यामध्ये तो गुंतला पाहिजे, उद्या पुन्हा काहीतरी करून आला पाहिजे, आणि असा एंगेज ठेवा की तो ह्या बाकीच्या कॉलेजेसमध्ये काय चालू आहे किंवा तिथे मला काय अपॉर्च्युनिटीज आहेत का ह्याचा तो विचार करणार नाही. तर त्यामुळे त्यांचा मेन टास्क आहे की रिटेन्शन जे ठेवायचं आहे त्यांना. ओके, हे कशासाठी करतायत ते, फॉर द रिटेन्शन.
ओके. रिटेन्शन कोणाचं, तर ज्या स्टुडंटने ॲडमिशन घेतलेलं आहे तर अशा स्टुडंटना त्यांना सोडायचं नाही आहे, इन एनी केस सोडायचं नाही. मग त्यासाठी ते काय करतायत, लेक्चर्स अरेंज करतायत. ओके. आता लेक्चर्स अरेंज करून ते काय दाखवतात की बघा आम्ही किती डिसिप्लिन्ड आहोत, आम्ही मुलांचा किती विचार करतोय आणि आमचं जे शेड्यूल आहे ते बघा किती व्यवस्थित चालू आहे. म्हणजे आम्ही मुलांना एक चांगला करिक्युलम देतोय, एक डिसिप्लिन एन्व्हायरमेंट देतोय आणि त्यामुळे मुलाचं चांगलं होईल. ओके, ठीक आहे. तर असा एक एन्व्हायरमेंट ते क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. कशातून, तर लेक्चर स्टार्ट करून. ओके. दुसरी गोष्ट काय करतात, ड्युरिंग दिस पिरियड काय काय कॉलेज, आता ठीक आहे लेक्चर स्टार्ट करतात, काय काय जण काय करतात की एक इंडक्शन टाईप प्रोग्राम्स घेतात. म्हणजे ज्याच्यामध्ये गेस्ट लेक्चर्स अरेंज करणं असतं, मग वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांना आणायचं, त्या मुलांशी भेट घालून द्यायचं, मुलांकडून काय काय ॲक्टिव्हिटीज करून घ्यायच्या आणि मग त्यांच्यासोबत एक चांगला बॉन्डिंग तयार करायचा. ओके. आणि मुलांकडून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेताना त्यांचे फोटोज काढा, त्यांना एक म्हणजे असा एक चांगला एक व्हॉट यू कॅन से चांगला एक्सपिरियन्स द्यायचा की जेणेकरून त्यांची कॉलेजबद्दल ओके जे प्रेम आहे ते वाढलं पाहिजे, एक अटॅचमेंट वाढली पाहिजे आणि त्यामुळे उद्या जरी त्याला कॅपमधून चांगलं कॉलेज भेटत असेल तरी तो 10 वेळा विचार करेल की अरे नाही इथे माझं चांगलं चालू आहे, ठीक आहे, तर त्यामुळे मी आता तिकडे जात नाही. ओके. सो काही काही कॉलेजेस काय करतात, हे अशा टाईपचे इंडक्शन प्रोग्राम्स स्टार्ट करतात. ओके. आणि ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेतात. मुलांकडे जर काही स्किल्स असतील तर ते प्रेझेंट करायला देतात ते त्यांना. मला एक पेंटिंग असेल, तुमचं डान्स असेल, सिंगिंग असेल, ॲक्ट असेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी ते करायला देतात. ओके. आणि त्यातून ते तुम्हाला एक असं एन्व्हायरमेंट क्रिएट करतात की त्यांच्यासाठी तुम्ही एक खूप महत्त्वाचे पार्ट आहात कॉलेजचा आणि त्यामुळे तुमचं एक अटॅचमेंट त्यांच्यासोबत क्रिएट होतं आणि नंतर मग जरी तुम्हाला उद्या चांगली अपॉर्च्युनिटी आली तरी तुम्ही म्हणतात की हा जो स्पेस आहे ना तो खूप माझ्यासाठी चांगला आहे, ठीक आहे, जिथे मी एक व्हॉट यू कॅन से मी कम्फर्टेबल फील करतो आणि त्यामुळे तुम्ही तो स्पेस सोडून जायचा प्रयत्न करत नाही. ओके. सो काही काही कॉलेज बघा लेक्चर स्टार्ट करतात टू शो वॉट दे आर डिसिप्लिन्ड, ठीक आहे. दुसरे काय करतात, इंडक्शन प्रोग्राम्स, ॲक्टिव्हिटीज, स्किल्स वगैरे. आता ह्या गोष्टी ज्या आहेत ना इंडक्शन वगैरे, ह्या तुम्हाला उद्या जेव्हा कॅप राऊंड संपतील, ओके, एकदा का कॅप राऊंड ओव्हर झाले, संपले की मग SPPU मधली जी सगळी कॉलेजेस आहेत ना ते सगळे इंडक्शन प्रोग्राम करतात. ओके. तो जवळपास 1-2 आठवडे चालू राहतो. ओके. तर ह्या गोष्टी इथे पण होतात कॉलेजेसमध्ये. पण आता याच्यामुळे काय होतं, आता हे कोण करतंय, पहिले तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, त्यानंतर दुसरं कोण करतंय, SPPUच असेल, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी कुठे होणार आहेत, SPPUमध्ये पण होणारच आहेत. पण SPPU मधली पण काही Tier 3 मधली कॉलेजेस जी असतात, ठीक आहे, आणि ते ऑटोनॉमस पण असतात बऱ्यापैकी. ओके. सो SPPU किंवा तुम्ही म्हणा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई असेल, ठीक आहे, किंवा अजून कुठलाही असेल, शिवाजी युनिव्हर्सिटी वगैरे, तर त्यातली जी Tier 3 कॉलेजेस जे आहेत त्याच्यामध्ये पण ऑटोनॉमस स्पेशली, ठीक आहे, ऑटोनॉमस ही कॉलेजेस ॲडमिशन झालेली मुलं टिकून ठेवण्यासाठी ह्या गोष्टी करतात. ओके. मग हे लेक्चर स्टार्ट म्हणजे काय, कधी कधी ऑनलाईन पद्धतीने लेक्चर्स होऊन जातात, काही काही वेळा मुलांना बोलवलं जातं. ओके. आणि त्यांच्याकडून म्हणजे काही काही लॅब एक्सपेरिमेंट्स वगैरे करून घेतले जातात जेणेकरून ती मुलं एंगेज राहिली पाहिजेत. त्यांना वेगवेगळ्या लॅब दाखवल्या जातात, काही काही महत्त्वाचे जे त्यांचं खूप व्हॉट यू कॅन से त्यांच्या कॅम्पसमधील सगळ्यात जास्त चांगली गोष्ट ते त्यांना या वेळेमध्ये दाखवतात जेणेकरून त्या मुलांना असं वाटतं की हे कॉलेज खूप चांगलं आहे. ओके. आणि मला इथे खूप काहीतरी मिळू शकतं, ठीक आहे. तर त्या सगळ्या गोष्टी हे कोण करतात, एक तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. ओके. आता महाराष्ट्रात कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला माहिती आहे. आणि त्यानंतर SPPU मधले Tier 3 स्पेशली और Tier 2 पण म्हणू शकतो मी, Tier 2 और Tier 3 त्यातल्या खास करून ऑटोनॉमस कॉलेजेस जे असतात ते हे सगळे उपक्रम करत असतात. पण लक्षात ठेवा उद्या तुम्ही कॅम्प राऊंड कंप्लीट झाल्यानंतर SPPU मधली जी चांगली कॉलेजेस आहेत ते ह्या सगळ्या गोष्टी करून घेतात इंडक्शन. ओके. आता काही काही कॉलेजेस चांगली पण असतात आणि ते लेक्चर पण स्टार्ट करतात. तर ते काय करतात बघा, त्याच्यामागे ते काय करतात की आता कुठल्याही कॉलेजमध्ये गेलं तर तुम्हाला एक 10 डिव्हिजन्स तर दिसतात फर्स्ट इयरला, अराउंड 10 डिव्हिजन्स तर असतात फॉर वॉट FY BTech और BE प्रोग्राम. BTech और BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग.
नॉर्मली 10 डिव्हिजन, कारण प्रत्येकाचा इंटेक हा ऑलमोस्ट आता 700 600 700 तर आहेच आहे मिनिमम. तर त्यामुळे एक 10 डिव्हिजनच्या आसपास तुम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये डिव्हिजन्स दिसतील. मग काय करतात, आता समजा कॅप 1 झाला, ओके, आणि कॅप 1ला लेट इट बी तुमच्याकडे काहीतरी 80 ॲडमिशन झाली आउट ऑफ 700 800 जे काही सीट्स असतील त्यापैकी. मग हे काय करतात, डिव्हिजन 1 फिल करतात, ओके, त्यात ह्या सगळ्या मुलांना भरतात आणि लेक्चर स्टार्ट करून देतात. ओके, कॅप 2ला समजा अजून 100 ॲडमिशन झाली किंवा अजून काही झाली असतील, ठीक आहे, लेट इट बी अजून काहीतरी झाली, समजा 70 ॲडमिशन झाली, तर मग डिव्हिजन 2 स्टार्ट होते आणि त्यांची लेक्चर स्टार्ट होतात. म्हणजे हे 1 वीक अगोदर, त्यानंतर 1 वीक नंतर, ही पण प्रॅक्टिस बऱ्याच ठिकाणी चालू असते. ओके, तर त्यामुळे मला इथे सांगायचं की घाबरून जाऊ नका. काही आता ही चांगली कॉलेजेस जी असतात ते काय करतात, असा फ्लो ठेवतात की बाबा डिव्हिजन 1 स्टार्ट करून द्या, त्याचा फुल फ्लेज मग अभ्यास चालू होऊन जातो, त्यानंतर डिव्हिजन 2 डिव्हिजन 3. आता तुम्ही म्हणाल की मग ह्यांना जरा जास्त शिकवलं जाईल, तर असं काही नाही आहे. यांचा पण मी थोडक्यात सांगू तर जोपर्यंत कॅप राऊंड ओव्हर होत नाही तोपर्यंत यातली पण मुलं दुसरीकडे शिफ्ट झालेली असतात. ठीक आहे, मग त्यामुळे जो हा पिरियड असतो ना त्यामध्ये खूप काही असं इम्पॉर्टंट शिकवलं तर असं काही नाही आहे. ओके, तुमचा जो मेन ॲक्च्युअल एक्झाम ओरिएंटेड जो स्टडी असणार आहे तो कॅप राऊंड संपल्यानंतरच होतो. कॅप राऊंड जेव्हा संपतील, कॅप राऊंड सगळे म्हणजे अगदी अगेन्स्ट कॅप पण त्यात कन्सिडर करून घ्या, आणि मग शेवटी तुमचं असं स्पॉट राऊंड. तर कॅप राऊंड अगेन्स्ट कॅप जरी पकडा त्याच्यानंतर ॲक्च्युअल खरं हे चालू होऊन जातं टीचिंग वगैरे. तर आता तर SPPने क्लिअर गाईडलाईन्स दिलेले आहेत की कॅप राऊंड सगळे संपले, मीन्स ॲडमिशन प्रोसेस संपल्यानंतर एक इंडक्शन प्रोग्राम असतो आणि त्यानंतर लेक्चर स्टार्ट होणार आहेत. ओके, तर त्यामुळे पालक जर या टेन्शनमध्ये असतील की मुलाचं नुकसान होऊ शकतं आहे, की लॉस होतो आहे स्टडीचा, ओके, तर असं काही होणार नाही आहे. ओके, तर हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. उलट मी तेवढं सांगेन की काही काही लेट जॉईन स्टुडंट असतात त्याच्यासाठी पण कॉलेजेस सेपरेट लेक्चर्स घेतात. ओके, आणि त्यांचा जो उरलेला सिलेबस वगैरे असतो तो कवर करून घेतात. तर ह्या पण चांगल्या गोष्टी चांगल्या कॉलेजमध्ये होत असतात. आता हे जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीवाले वगैरे आहेत हे तुम्हाला जे मी ही ते कंडिशन सांगितले हे तुम्हाला अजून कॅप राऊंड संपेपर्यंत खूप चांगली ट्रीटमेंट देतील. ते दाखवतील की ते किती डिसिप्लिन आहेत, किती वेल त्यांचं करिक्युलम आहे आणि ते किती शेड्यूल फॉलो करतात, हे सगळं तुम्हाला आता अजून कॅप संपेपर्यंत दाखवतील. ठीक आहे, पण एकदा कॅप संपलं की मग तुम्ही ह्यांचे ॲक्च्युअल रंग पाहायला पहा. आणि हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही त्याच कॉलेजमधील जिथे तुम्ही म्हणताय की लेक्चर चालू झालेली आहे, ठीक आहे, तर त्या कॉलेजमध्ये सेकंड इयर, थर्ड इयर किंवा लास्ट इयर जे पण मुलं असतील कोणी भेटेल त्याच्याशी एकदा विचारून बघा की काय ॲक्च्युली होतं ते. ठीक आहे, तर पालकांनी म्हणजे मी तर क्लिअर सांगतो आहे की जर तुम्हाला बेटरमेंटला जायचं आहे बेटरमेंटला जा, त्यानंतर अगेन्स्ट कॅप राऊंड आहे. म्हणजे बघा ही सिक्वेन्स असणार आहे तुमच्या राऊंड्सची. याच्यानंतर आता कॅप 4 नंतर अगेन्स्ट कॅप आणि अगेन्स्ट कॅप नंतर स्पॉट राऊंड. ओके, तर मी तर म्हणेन ज्यांना पण शक्य आहे आणि ज्यांना खरंच वाटतंय की बाबा मला जास्तीत जास्त अजून चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे, गो अहेड विथ दिस. ओके, हे सगळे राऊंड अटेंड करा जेवढं पॉसिबल असेल तेवढं. ओके, पण फायनली आय ऑलरेडी टोल्ड यू की डिसिजन हा पॅरेंट्स आणि कॅन्डिडेट दोघांनी बसून शांत डोक्याने स्वतःचा कन्व्हिनियन्स पाहून घ्यावा. मी सांगतोय म्हणून किंवा इतर कोणी सांगते किंवा CET सेलने दिलेच आहेत ऑप्शन म्हणून मी करतच जाणार आहे असं काही नाही आहे. तुम्हाला वाटतंय की नाही बाबा बस झालं, आय एम ओके विथ दिस ऑप्शन, मी ते 4 वर्ष आता काढू शकतो, गो हेड विथ दॅट. ओके, तर आज आपण काय काय बघितलं ते नीट बघा. पहिली गोष्ट की बेटरमेंटला जायचं की नाही, वेदर टू go for betterment or not. तर पहिले क्वेश्चन स्वतःला विचारा की कॅप 4ला, ठीक आहे, जे पण कॉलेज भेटेल ते मला चालेल का. ओके, कारण कॅप 4ला आता कंपल्शन आहे. ओके, देअर विल बी अ कंपल्शन आफ्टर कॅप 4. जो पण ऑप्शन भेटेल तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. सो पहिले आधी क्लिअर करा की आज मला आता हे कॉलेज लागले, ह्याच्यावरती माझे अजून 20 ऑप्शन आहेत किंवा 50 ऑप्शन आहेत, त्यापैकी मला कुठलाही लागला
ओके, तर तो मी घेणार आहे का, हा पहिला क्वेश्चन विचारा. जर येस, गो हेड विथ द बेटरमेंट. जर नाही, जे कॉलेज भेटलं आहे ते माझं कन्व्हिनियन्सनुसार चांगलं आहे, ठीक आहे, फीज वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, टेक द ॲडमिशन अँड ह्या प्रोसेसमधून बाहेर व्हा. ओके, ठीक आहे. तर हा पहिला क्वेश्चन तुम्ही विचारून घ्या स्वतःला आणि त्यानंतर पॅरेंट्स अँड स्टुडंट और कॅन्डिडेट दोघांनी बसून हा निर्णय घ्या. ओके, आणि गेट द सोल्युशन आउट ऑफ इट. मी तुम्हाला पहिलेच क्लिअर केलं की कोणी बेटरमेंटला जायचं आणि कोणी नाही जायचं. Tier 3 कॉलेज लागलं असेल तर तुम्ही तुमचं लोकेशन बघा, फीज बघा, स्कॉलरशिप बघा अँड टेक द ॲडमिशन अँड फिनिश द टॉपिक. ओके, हां, जर एखाद्या वेळी एखादा मुलगा VITमध्ये असेल अँड ही इज ट्राईंग फॉर द PICT, COEP या फिर VJTI, SPIT, वेट. ओके, आणि तुम्ही ते राऊंड्स अटेंड करा. चांगलं कॉलेज आहेत हे 4 कॉलेजेस, तिथे गेलं तर 4 वर्षांमध्ये तुमचं खूप चांगलं होऊ शकतं. ओके, जर मेहनत घ्याल तर. दुसरी गोष्ट होती की कॉलेज अर्ली स्टार्ट झाले आहेत, अर्ली स्टार्ट. तर याच्यावरती पण मी तुम्हाला सांगितलं आहे की हे सगळा खेळ प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज अँड मोस्टली Tier 2 और Tier 3 ऑटोनॉमस कॉलेजेस हे असले कामधंदे करतात का, टू रिटेन द ॲडमिटेड स्टुडंट. नाही तर ह्या मुलांना जर वेळ भेटला तर ते अजून सर्च करतील काहीतरी आणि मग कुठेतरी दुसरीकडे ॲडमिशन घेतील आणि मग त्यांचे सीट्स व्हेकंट होतील, ज्या भरणं पुन्हा कठीण होऊन बसतं. ओके, तर त्यामुळे पालकांनी अजिबात घाबरू नये, तुमचा काहीही लॉस होत नाही. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इंजिनिअरिंगला आता आल्यानंतर कॉलेजमध्ये टीचर शिकवतील आणि मग मी शिकेन हा जो कन्सेप्ट आहे ना तो सोडून द्या. तो अप टू 12th ओके आहे. ओके, पण आता सोडून द्या. इंजिनिअरिंग इज अ प्रोफेशनल कोर्स, ठीक आहे. आता इथे तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवलं जाईल, त्याच्यावरती एक एक्झाम्पल घेतलं जाईल किंवा एखादं ॲप्लिकेशन दाखवलं जाईल. त्याच्या पुढचा डिटेल स्टडी हा तुम्हालाच करायचा आहे, जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, सो दॅट यू कॅन सेक्युअर अ गुड मार्क्स. ओके, अँड गुड नॉलेज जे तुम्हाला 4 वर्षानंतर कामी येईल. ओके, तर आता डोक्यात एकच ठेवायचं आहे की मलाच करायचं आहे सगळं. ओके, मलाच स्टडी करायचं आहे, मलाच इंटर्नशिप फाइंड आउट करायचं आहे, मलाच प्रोजेक्ट फाइंड आउट करायचे आहे, मलाच जॉब फाइंड आउट करायचा आहे. कॉलेज जे देईल ते चांगलं आहे, नाही देईल ते सगळं तुम्हालाच फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो मित्रांनो, इथे 2 गोष्टी आज मी क्लिअर केल्या आहेत की कोणी कॅम्प 4ला जायचं आहे आणि कोणी नाही जायचं. नेक्स्ट, जे कॉलेज अर्ली स्टार्ट झालेत म्हणजे पालक चिंतेत आहेत त्यांचाही मी डाऊट क्लिअर केलेला आहे. तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही जस्ट कमेंट करा, मी ते सर्व डाऊट तुमचे क्लिअर करेन. सो हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक जरूर द्या आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अँड प्लीज शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली, सो दॅट जे काही नीडी स्टुडंट्स असतील आणि कन्फ्युज्ड पालक असतील त्यांना थोडीफार यामधून मदत होईल. सो विथ दिस आय स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.